आता आला आहे सनसेट. तर सनसेट बघण्यासाठी पण आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागते. हे बघा, बघायचं म्हणलं तर आडवं आडवं आडवंच, काय ना काय बिल्डिंग वगैरे आडवं येते, नाहीतर झाड वगैरे आडवं येते. आता तिकडे ग्राउंड आहे, तिथे जाऊ. तिथून काही दिसं आडवं येत नसेल तर तिथून आपण घेऊ जाऊन. हे गाईज, वेलकम टू बॅक आणि म्हणतो ब्लॉग्स. तर पब्लिक म्हणतो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपण तर असं तर नाईटला वगैरे फिरलोय, दिवसा पण फिरलोय. आणि म्हणले की सकाळी पहाटे 5 पण नाही, आता वाजते 5:30 किंवा 5:45. आता आलोय आपण पब्लिक बाहेर वगैरे आलोय. माझ्या मनात लय दिवसापासून होते की सकाळी पहाटे येऊन बघू, पहाटे कसं राहतं मोसम वगैरे. पहाटे आपण आलोय. हे बघा मोसम, बघा कसं आहे. आता वाजतेत 5:45 किंवा 5:45 समजा. आता 5:45 वाजतेत आणि आता आलोय आपण बाहेर खास ब्लॉग काढण्यासाठी. पण आलोय पहाटे तर आलोय. आता आपल्याला आहे इंतजार, ते म्हणजे सनसाईट येईल 6:30 किंवा 7 वाजता. तर आपण सनसाईटचा इंतजार करू, कारण की सकाळचं सनसाईट चांगलं राहते. आपण दुपारचा तर सनसाईट बघितलाय पुण्याचा, परंतु सकाळचा नाही. तर सकाळचा सनसाईट बघण्यासाठी आलोय खास आपण. तर आता तुम्हाला काय सांगू, फक्त इथे ना पुण्यामध्येच नाही, असं सिटीमध्ये फक्त 2च दिवस गाड्या वगैरे तेवढं राहत नाहीत रोडला. ते 2च दिवस म्हणतो, सॉरी 2च तास. ते 2 तास म्हणजे रात्रीचे 2 आणि 4च्या मधात. 4च्या नंतर रिटर्न ते चालू होणार आणि रात्री 2 पस्तोर, डायरेक्ट उद्याच 2 पस्तोर समजा. तेच राहणार. आता तर काय तेवढे नाही, परंतु आता सकाळचा मोसम आहे, तेवढे वगैरे ट्रॅफिक वगैरे तर काय नाही तेवढं वगैरे. आता फक्त आपल्याला इंतजार आहे ते म्हणजे सनसाईटचा. तर मला तर वाटते आणि 15 ते 20 मिनिटामध्ये येऊन जाईन सनसाईट. हे बघा, आता बघा थोड्याच वेळात कसा लगेच उजेड झालाय आणि 15 ते 20 मिनिटामध्ये येऊन जाईल सनसाईट. आपण सनसाईटचा व्ह्यू वगैरे मस्तपैकी कॅप्चर. एक गोष्ट नोटीस केली की स्कूटीवरती एक माणूस आला आणि किती बघा कचरा वगैरे फेकून गेला. तर एवढा चांगला प्लेस आहे आणि किती पब्लिक म्हणजे लोक इथं ना कचरा फेकतात. आताच जस्ट 1-2 मिनिटं पहिले एक माणूस आला आणि कचरा वगैरे फेकून गेला. एवढ्या भारी प्लेसला आणि इथे येऊन कचरा टाकतात. एवढं भारी ठिकाण आणि इथं कचरा वगैरे टाकतात. तर काय सांगायचं तुम्हाला, सांगून तर BMC वाले थकले असतील. आता ते जाऊ द्या, लोकांचा विचार करायला गेला तर आपल्यालाच काही ना काय म्हणतात. आता आपला मकसद आहे फक्त व्ह्यू कॅप्चर करण्याचा. परंतु मला असं वाटलं की एवढं भारी प्लेस आहे आणि इथे घाण वगैरे करणे. आता तर जागा बदलली आहे, परंतु काही सनसाईट यायचं नावच घेत नाही. आता कुठं जाऊ कुठे नाही, आता सरळ जाऊ, जिथे खुलं मैदान दिसणार तिथून आपण सनसाईटचा व्ह्यू कॅप्चर करू. सनसाईट तर काय आला नाही, परंतु पुण्याची ट्रॅफिक ना तर चालू झाली. आता 7 वाजता समजा आणि पुण्याची ट्रॅफिक चालू झाली. आता हे ट्रॅफिक चालू होणार आणि डायरेक्ट रात्री 12 ते 1 वाजता थोडी कमी होणार. आता तर थोडी आहे समजा, आणि थोड्या वेळानंतर लई काय होणार समजा कमी आहे. आता तेवढं कोणाला कामाला वगैरे जायचं राहत नसते. ज्याची सकाळची ड्युटी म्हणजे जास्तची जॉब राहते त्या टायमिंगना, आणि 8 ते 9च्या दरम्यानला ना सर्वांची टायमिंग राहते 8 ते 9. तर तेव्हा तर आती एवढी ट्रॅफिक होणार ना, आणि रिक्षा सगळेच येणार आणि सगळ्याला जायचं वगैरे राहते. आता तर समजा 10% आहे. आता 8 वाजेकडनं होणार 50% आणि दुपार 10 वाजेकडनं तर 100% होऊन जाणार ट्रॅफिक. आता आला आहे सनसाईट. तर सनसाईट बघण्यासाठी पण आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागते. हे बघा, बघायचं म्हणलं तर आडवंच, काय ना काय बिल्डिंग वगैरे आडवं येते, नाहीतर झाड वगैरे आडवं येते. आता तिकडे ग्राउंड आहे, तिथे जाऊ. तिथून काही आडवं येत नसेल तर तिथून आपण घेऊ जाऊन. फायनली आपल्याला न काही आडवं दिसतंय बघा, सनसेट दिसतंय. न काय आडवं दिसता नाही, इथं लयच आडवं आहे, तरी पण दिसतंय आपल्याला सनसाईट. आता तुम्ही सनसाईटचा एन्जॉय घ्या.
आपल्याला फक्त इंतजार होता सनसेट बघण्याचा, तर सनसेट वगैरे आपण बघितलोय. आणि किती ट्राफिक मुळेच ना दोस्त खराब होऊन जाते, कारण की लई ट्राफिक आहे इकडे. आता तर 8 वाजलेत, आता तर एवढी ट्राफिक आहे की काय सांगू तुम्हाला. समजा हे TMT चा रोड आहे म्हणून इथे काही येत नाही तेवढ्या गाड्या, नाहीतर इकडल्या रस्त्याला ना ट्राफिक एका सेकंदाला कम से कम 10 गाड्या तर जात असतील. आता अंदाजा लावा मग दिवसात किती जात असतील. लय ट्राफिक भाई, लय म्हणजे अख्खी आपण सनसाईड वगैरे बघितलंय आणि ट्रॅफिक मुळे आपलं डोकं झाले खराब. ते जाऊ द्या, आता आपण काय करू आता काय पण नाही. आता जाऊ घरी, तर घरी वगैरे जाऊन फ्रेश वगैरे होऊ आणि मग नंतर दिवसाचा ब्लॉग सुरुवात करू. तर सो गाईज, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, तर ना बाय.